ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवा असं म्हणत संपूर्ण देश एकवटला. अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मात्र मराठी आणि अमराठी वाद पाहायला मिळाला. हरियाणात जाऊन राहायचं. क्यों? मराठीत नाही येत नाही इथे. बट क्यों जबरदस्ती मराठी बोलने का? पण क्यों? है यहाँ पे ऐसे. कौन बोला इसे? आम्हाला येत नाही हिंदी. नहीं आते तो फिर नहीं ऑर्डर करने का ना. आता तो पैसे बोलतो. हाँ, पैसे नहीं देने का ना पैसा. हाँ ठीक है ठीक है. मुंबईच्या मुलुंडमध्ये एका दाम्पत्यानं ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला. हा पिझ्झा घेऊन एक डिलिव्हरी बॉय त्यांच्या फ्लॅटपर्यंत पोहोचला. पण त्या डिलिव्हरी बॉयला मराठीत बोलला तरच तुला पैसे मिळणार अशी अट त्या जोडप्यानं घातली. त्याच्यानंतर तो डिलिव्हरी बॉय मात्र आपल्याला मराठी बोलता येत नाही तर जबरदस्ती का बोलू असा प्रतिसवाल करू लागला. पण ते दाम्पत्य मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम राहिलं. मराठी बोलला तरच पैसे मिळणार असं म्हणत त्यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि शेवटी त्या डिलिव्हरी बॉयला पैसे न घेताच तिथून परतावं लागलं. हा सगळा प्रकार त्या डिलिव्हरी बॉयनं आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला. म्हणजे विचार करा, तुम्ही एखाद्या दुसऱ्या राज्यामध्ये गेलात, तिथं तुम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर त्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी स्थानिक भाषा आली तिथली तरच तुम्हाला पैसे मिळणार असं तुम्हाला कोणी म्हटलं तर कसं वाटेल?